नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? बर्मिंगहमला कॉमनवेल्थ गेम्स बघायला मी गेलो आणि खूप आनंद लुटला। बैडमिंटन टीवी पे देखना और बैडमिंटन कोर्ट पे जाके देखना बहुत अलग बात है। इतना दमसास लगता है, क्या रैलीज होते हैं, क्या स्ट्रेचिंग एबिलिटीज़ होती है, देख के मैं हैरान हो गया हूँ। डबल्स की मैच थोड़ी सी किरकिरी हो गई क्योंकि सुमित रेड्डी और अश्विनी पोनप्पा से बहुत गलतियां हो गई, जिसका फ़ायदा इंग्लिश टीम ने उठाया, लेकिन चिकन किंगडम ने आराम से जीत लिया है। अब जाना है बॉक्सिंग। हॉल नंबर 1 में हमने कुछ मैचेस देखे वेट लिफ्टिंग के। अब जाना है बैडमिंटन। चलो बैडमिंटन 5 नंबर। कारण टी व्हीवरती क्रिकेट सामना बघणं आणि प्रत्यक्षात बघणं हा जो फरक आहे त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त हा बाकीचे खेळ प्रत्यक्ष बघण्यामध्ये मला जाणवला। त्याचं कारण बॉक्सिंगसारखी गोष्ट घ्या, वेट लिफ्टिंगसारखी गोष्ट घ्या, बॅडमिंटनसारखी गोष्ट घ्या, या सगळ्या गोष्टी एक प्रेक्षक म्हणून, एक खेळ वेडा प्रेक्षक म्हणून बघताना मी अगदी हरखून गेलेलो होतो। कधी या हॉलमध्ये कधी त्या हॉलमध्ये नुसती माझी पळापळ चालू होती नॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये। परंतु जेव्हा बॅडमिंटनवरती कोर्टावरती मी गेलो तेव्हा खेळाडूंचा दमसास, त्यांचं स्ट्रेचिंग करण्याची पद्धत आणि श्रीकांत कंदंबीचा मला खेळ बघता आला, डबल्सची अश्विनी पोनप्पाची मॅच बघता आली। या सगळ्याचा आनंद घेत मी अक्षरशः वेडा झालेलो होतो। बॉक्सिंगमध्ये सुद्धा जस्मीनची मॅच मी बघितली, सागरची मॅच मी बघितली आणि त्याचबरोबर अमित पंघालला सुद्धा जिंकताना पाहिलं। या सगळ्याच गोष्टी मजेदार होत्या। आज तर धमाल झालेली आहे, कारण बजरंग पुनियानी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, साक्षी मलिकनी धडाका मारलेला आहे। या सगळ्याच गोष्टी दमदार होत्या। परंतु कालच्या कॉमनवेल्थ गेम्सचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते म्हणजे उंच उडीमध्ये आपण मारलेली एक भरारी। ट्रॅक अँड फील्डमध्ये जेव्हा भारतीय संघातल्या कुठल्याही खेळाडूला यश मिळतं, पदक मिळतं, तेव्हा जास्त आनंद होतो, कारण या ठिकाणी पदक मिळवणं हे भारतीय खेळाडूंसाठी जास्त अवघड आहे असं माझं मत आहे। स्किलचे गेम आहेत, तिथं आपण कदाचित उजवे ठरू शकतो। दमसास, ताकद या बाबतीमध्ये आपण किंचित कमी पडतो आणि तिथं जेव्हा मेडल मिळतं तेव्हा मला जास्त आनंद होतो। तेव्हा कॉमनवेल्थ गेम्सला बर्मिंगहमला जाण्याचा जो माझा निर्णय होता, जो अट्टाहास होता, तो कारणी लागला असंच म्हणता येईल। परंतु आता कॉमनवेल्थच्याच एका मॅचबद्दल मी बोलणार आहे आणि ते म्हणजे भारतीय संघ आणि इंग्लंड संघ, महिलांचा संघ ह्या सेमी फायनलमध्ये धडकणार आहे। म्हणायला गेलं तर ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडचा संघ त्या मानाने थोडासा मॅनेजेबल आहे। त्यातनं एक त्याचं महत्त्व कारण असं आहे, भारतीय संघ एक तर चांगल्या लईमध्ये आणि दुसरीकडे इंग्लंडचा सर्वात महत्त्वाची खेळाडू ही तर नाही, जी कॅप्टनसुद्धा इंग्लंड टीमची, ती खेळणार नाही आहे, तिला दुखापत झालेली आहे। म्हणून इंग्लंडचा संघ कमकुवत आहे का? अजिबातच नाही। बुचियरसारखे अत्यंत धडाकेबाज बॅट्समन त्यांच्याकडे आहे, इकल्स्टनसारखी दादा बॉलर त्यांच्याकडे आहे। त्यामुळे भारतीय संघाच्या बॅटर्सना खास करून हरमनप्रीत, स्मृती मंदाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स यांना चांगला खेळ करून दाखवायला लागेल। जेमिमानी गेल्या सामन्यामध्ये केलेली बॅटिंग मी विसरू शकत नाही, कारण संघाला गरज असताना एका बाजूला अँकर टाकून, नांगर टाकून नाबाद 50 धावा करून तिने जी काय धमाल आणली सामन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर रेणुका सिंग ठाकूरची मस्त स्विंग बॉलिंग। सगळेजण म्हणत आहेत की अरेच्या भुवनेश्वर कुमार परत खेळतोय की काय, बॉलिंग टाकतोय की काय असं वाटतंय। इतकी सुंदर स्विंग बॉलिंग रेणुका सिंग ठाकूरने केली आहे। 3 सामन्यामध्ये 2दा तिने 4-4 विकेट काढण्याची करामत करून दाखवली आहे। बार्बाडोस विरुद्ध तर 4 ओव्हर तिने सलग टाकल्या, 4 विकेट तिने मिळवल्या आणि त्याच्यामध्ये 18 डॉट बॉल्स तिने टाकले, 10 रन देऊन 4 विकेट काढण्याची कमाल कामगिरी रेणुका सिंग ठाकूरने करून दाखवली। तिला थोडीशी साथ मिळायला पाहिजे, हा झाला एक मुद्दा। दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संघाच्या बॅटर्सना एकेरी धावांवरती लक्ष द्यायला लागेल, धावा पळण्याच्या तंत्राकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यायला लागेल, कारण ही जर का चूक त्यांनी सुधारली नाही तर मोठ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला अडचण येऊ शकते। परंतु मला असं वाटतं भारतीय संघ केपेबल आहे इंग्लंड संघाला धोबीपछाड टाकायला। त्याचबरोबर फ्लोरिडामध्ये दुसरा सामना होतोय, तो म्हणजे चौथा सामना भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा। या सगळ्याकडे सुद्धा माझं लक्ष राहणार आहे। त्याचबरोबर रोहित शर्माला गेल्या सामन्यामध्ये थोडीशी दुखापत झालेली होती,
त्याच्यातनं तो सावरतोय का, परत येतोय का? कारण भारतीय संघ खेळतो पण आहे, सारखा प्रवास पण करतोय, ही गोष्टी म्हणावी तेवढी सोपी नाही आहे. त्यामुळे हे 2 क्रिकेटचे सामने मजेदार, इंग्लंडमध्ये होणारा सेमीफायनलचा सामना, वेस्ट इंडिजमध्ये होणारा मालिकेचा निर्णय ठरवणारा सामना, आणि त्याचबरोबर आता आपली टेबल टेनिसची टीम सेमीफायनलमध्ये आलेली आहे. कॉमनवेल्थ गेम्समधली रंगत शेवटच्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये धमाल उडणार आहे, कारण आता सगळ्या मेडल्सच्या मॅचेस होणार आहेत. त्यामुळे उत्साह वाढतो आहे. जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हणालं होतं, देवानी एक 2-4 डोळे अजून का नाही दिले. हा सामना बघायचा आहे मला, तो सामना बघायचा, मला टेबल टेनिस संघाला खेळताना पाहायचं आहे, मला शेवटच्या टप्प्यामध्ये बॉक्सरना आपल्या रेसलर्सना खेळताना बघायचं आहे, आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाचे क्रिकेट सामनेसुद्धा बघायचे आहेत. अशी मजेदार अवस्था एक क्रिकेटप्रेमी, एक खेळप्रेमी म्हणून माझी झाली आहे. तुमचीसुद्धा वेगळी नसणार याची मला खात्री आहे, कारण माझ्याप्रमाणे तुम्हीसुद्धा खेळप्रेमी आहात याची मला खात्री आहे. तुम्ही कुठल्या सामन्याकडे लक्ष ठेवणार आहात मला जरूर कळवा. तुमचा आवडता खेळ कुठला आहे हे सुद्धा मला जरूर कळवा, कारण त्याची मी वाट बघतो. तुमच्यातला माझ्यातला संवाद चालू राहावा याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.